जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्यातर्फे जुन्या पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन करण्यात आले आहे व त्यासंदर्भात नंदुरबार जिल्ह्यातील विभागासह आरोग्य विभाग, जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय कर्मचारीतर्फे बेमुदत संपाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले होते। नंदुरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना यांच्यातर्फे राज्य सरकारच्या शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपलेला आहे। या संपामध्ये राज्यभरातील जवळपास 17 लाखांच्या वर कर्मचारी सहभागी झाले आहे। यात प्रमुख सन 2024 पासून सुधारित पेन्शन योजनेचा GR काढला असून त्याची परिपूर्ण अंमलबजावणी करावी। या संदर्भातील सुधारित पेन्शन योजनेच्या अटी शर्ती काय आहेत, त्याची रचना कशी आहे, या संदर्भातील माहिती देणारी अधिकृत सूचना शासनाने प्रसिद्ध केली नसून ती शासनाने लवकरात लवकर काढावी व कर्मचाऱ्यांमधील असलेला संभ्रम दूर करावा। तसेच सेवानिवृत्तीसाठीचे कर्मचाऱ्यांचे वय हे 60 वर्षे करावे। आज अखेर राज्यभरात 1.5 लाख कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया प्रलंबित आहे, ती भरती शासनाने लवकरात लवकर करावी। IPC कलम 353 शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा संदर्भात असून हा नॉन बेलेबल करण्यात यावा व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 लाभ लवकरात लवकर देण्यात यावा, अशा मागण्या यावेळी आंदोलकांकडून करण्यात आल्या आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आज दिनांक 21 एप्रिल 2026 पासून राज्य शासकीय निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलेला आहे। सदर संपात सुमारे 17 लाख कर्मचारी राज्यातून सामील झालेले आहेत। या संपात आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की राज्य शासनाने 2024 मध्ये सुधारित पेन्शन योजनाचा GR काढलेला आहे, तथापि या सुधारित पेन्शन योजनेच्या अटी शर्ती काय आहे, त्याची रचना कशी आहे, या गोष्टींची माहिती देणारी अधिकृत अधिसूचना अद्याप शासनाने काढलेली नाही, तर ती शासनाने लवकरात लवकर काढावी आणि कर्मचाऱ्यांचा संभ्रम दूर करावा। तसेच सेवानिवृत्तीचे वय कर्मचाऱ्यांचे 60 वर्ष करावे। आज राज्यामध्ये सुमारे 1.5 लाख कर्मचारी भरती बाकी आहे, तर ही भरती शासनाने लवकरात लवकर करावी। IPCचा एक सेक्शन 353 जो आहे तो शासकीय कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाच्या संदर्भात आहे, तर हा IPCचा 353 सेक्शन लवकर त्यांनी नॉन बिलेबल करावा आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावं, ही आमची एक मागणी आहे। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10, 20, 30चा लाभ लवकरात लवकर जाहीर करावा, ही देखील आमची महत्त्वाची मागणी आहे। तर अशा आमच्या महत्त्वाच्या मागण्यांसाठी आम्ही आजपासून बेमुदत संपात सामील झालेलो आहोत। आमची प्रसार माध्यमांच्या माध्यमाने शासनास विनंती आहे की आपण लवकरात लवकर आमच्या संपाची दखल घ्यावी आणि समन्वय समितीला चर्चेसाठी बोलवून त्याच्यामध्ये ठोस निर्णय घेऊन ठोस कार्यवाही करावी, त्याशिवाय राज्यव्यापी संप थांबणार नाही असं आम्ही आपणास जाहीर करू। महाराष्ट्रातलं संपूर्ण कामकाज ठप्प झालेलं आहे, कारण या संपामध्ये राज्यातले महत्त्वाचे विभाग जे आहेत ते सामील झालेले आहेत। त्यात प्रामुख्याने महसूल विभाग, आरोग्य विभाग, शिक्षक विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती असे वेगवेगळे विभाग सामील आहेत। त्याच्यामुळे निश्चितच त्याचा परिणाम राज्यात होणार आहे। बारचे अध्यक्ष नगिता गावित आम्ही जुनी पेन्शन योजना या संदर्भात या संपात सहभागी व्हायला आलो आहे आणि आज ह्या संपात सहभागी होत असताना रुग्णसेवेवर परिणाम होत आहे, ह्याची एक दक्षता घ्यावी शासनाने व आणि आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या। जुनी पेन्शन योजना चालू करावी सगळ्यांना, हीच विनंती सरकारला आहे।